या तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे तारीख 20 तारीख आहे आणि मी मंदिरात आलो आहे. मंदिर पूजून झालं ऑलमोस्ट आवाला. तर दुसरा पूजेन आणि मग नंतर घरी जाईन नाश्ता करेन. गाईज इडली फ्राय बनवतो आहे. ओके, अजून काय खाल्लं नव्हतं. वाजले 2 मध्ये आले. मी कामामध्ये फुल बिझी आहे. सो मी त्या दिवशी कालची इडली होती त्याची हे बनवतो, इडली फ्राय करतो. मी पुढचा गेलेलो चार्ट पेपर आणला आणि त्याचं काहीतरी बनवायचं आहे तर तुम्हाला दाखवतो पुढं. डन हो गया. गाईस जेवण झालं आहे माझं. इडली फ्राय पण खाल्ली थोडीशी आणि त्यानंतर आता अचानक मला आठवलं की असं मी पहिलं खायचो जे आमटी बनवलेली मम्मीने एकदम झणझणीत झाली. तर त्याच्यामध्ये फरसाण बघा कसलं भारी वाटतंय. ते मी खूप म्हणजे आधी खाल्लेलं तसं आता बनवून खातोय. आणि दिदीची मेहंदी बघा. दिदीची मेहंदी दाखव तुझी. हे बघा दिदीची मेहंदी बघा. आता वरच्यावरच बघा. नंतर तुम्हाला प्रॉपर जी जेव्हा येईल ना मेहंदी उद्या तुम्हाला दाखवेल मी. ओके, आता मी खातो लगेच. बघा ना गाडी कशी धुवायची बाकी आहे. तिला मी उद्या नेईन धुवायला. रुखवतीचं सामान भरतोय, पॅक करतोय. हे सगळं पॅक केलं आताच थोड्या वेळापूर्वी. आता हे लाडू आहे बघा. हे सगळं रुखवतीचं सामान आहे. हे सगळं बनवलं आहे. हे सूरज, मृणाली आणि बघा इथं आहे तारीख पण लिहिले बघा. तारीख हे लग्नाची तारीखचं आहे. हे नावं आणि हे विवाह, शुभविवाह मृणाली सूरज बघा असं केलं आहे. हे बघा बावला बनवला आहे. आता कसं दाखवतो मला. हा बघा हा लायांचा बावला. हा बघा शेंगदाण्याचा हा बघा शेंगदाण्याचा बावला. तर हे सगळं पॅक करू आम्ही ह्या बॉक्समध्ये ठेवू. डन. सूरज भाऊजी हे बघा झाले पूर्ण ऑलमोस्ट रेडी होत आले. रांगोळीच बोलतोय यार. काय बोलतात दीदी? मेहंदी. आज जर लाईटच गेले, प्रॉब्लेम झाला काहीतरी काय माहिती. उद्या आहे सगळे प्रोग्राम चालू होणार आहे आणि आता लाईट गेले काहीतरी. कार्बन पकडला तिकडं मेन वायरिंगवर. तर ते फिक्स करतात सध्या. पप्पा आणि बबलू काका आले ते. सो ते लोक फिक्स करतात. आणि ही काय समजत नाही. हिच्या तोंडावर सगळं तिने करून घेतलं. या पाय आता आम्ही चाललो कोडूसला, मम्मी आणि मी आणि सुनंदा मामीला पण आम्ही पिकअप करू कोडूसला. मंडप बघा एकदम मंडप झालेला आहे. म्हणजे नॉर्मली केलं आहे फक्त हे लावून ठेवलं आहे पडदा. ते उद्यासाठी म्हणजे लग्न घर असं वाटलं पाहिजे म्हणून. तुम्हाला प्रॉपर मेहंदी झालेली ओव्हरऑल तुम्हाला नंतर दाखवतो. ओके. येस ब्लॉग आलोय आम्ही घरी पुढेसरून. सादर ओके ठीक आहे. फ्रेश होतो मी लगेच जाऊन. मला अजून बनवायचं आता. अच्छा केळवण. हा ब्लॉग चालू झाली का? अरे रांगोळी काय येते तोंडात. झाली का मेहंदी? मामी फ्रेश झाल्यात. हे बघा रांगोळी. अरे दीदी तुझं लग्न आहे 2 दिवसावर. आता तुझी मेहंदी दाखव. हातावरची बघा पूर्ण झालेली आहे तयार. ते थांब आमचं ताजमहल मोडलंच. थांब सरळ कर. हे बघा श्वॅन दिसतात तुम्हाला मधी 2. ते रांगोळी उठली ना मग तुम्हाला उभं राहून दाखवेन. आता पायाची चालू आहे. ती पायाची होईल 12 वाजेपर्यंत. अरे नाही चिडवत नाही. अरे अंदाज लावला मम्मी मी. का अंदाज लावला. आता कसं एका हाताला कधी 3-4 वाजले. 2 हाताला एवढी नसते. ते रबडवलंच तरी चालेल. आता भेल आणले आम्ही कुडूसवरून. हो येतो रुद्र. मी हे पण बनवणार आहे. मला ते दीदीची काय काय लिहायचं मम्मी? दीदीची हळद आणि
हे बघा गाईस, मोनाची मेहंदी जस्ट मी हे बनवलं आहे. जस्ट असं बनवलं आहे मी. आता हे इथे कुठेतरी लागेल आणि मग दिदीचा थोडा मोठा फोटोशूट होईल. बघा मेहंदी झाले. हे मागचं मी बनवलं आहे. आणि ही माझी दीदी नवरी. आता मी शूट करतो फोटोशूट. ह्यांना सोडायला जायचं आहे. आर्टिस्ट. गाईस तयारी चालू आहे. बाबू दादा वर्षा दीदीने दीदीला केळवण करायला लावलंय. फुल राडा. सगळे रेडी आहेत. आणि दीदीचे थोडेसे मी सिनेमॅटिक्स घेतो. तुम्ही एन्जॉय करा ते, कारण की ते सगळं बघण्यातच मजा आहे. हे बघा तयारी बघा. दिस इज भांजा. ओ माय गॉड, सी दिस. बस दीदी. तर गाईज जेवायला आहे पनीरची भाजी आहे, आमटी आहे, भात आहे, वडा, कोशिंबीर, पापड, गुलाबजामुन. आजचा ब्लॉग एवढाच होता. तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर. आणि भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगवर.